हॅलो एव्हरीवन, वेलकम टू श्री चॅनल. मी धनश्री तुमचं सर्वांचं चॅनलवर स्वागत करते. मी मेकअप, साडी ड्रेपिंग, DIY, स्किन केअर, फॅशन, ब्युटी अशा अनेक विषयांवर व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्हालाही या सर्व विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या फेसचा कुठलाही प्रॉब्लेम असेल, जसं की तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स असतील, तुमची स्किन अनइव्हन झाली असेल, टॅन झाली असेल, ॲक्ने असतील किंवा डार्क स्पॉट्स असतील, एजिंग असेल, या सर्व प्रॉब्लेम्सचं सोल्युशन आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भेटून जाणार आहे. कारण मी तुमच्यासोबत एक इफेक्टिव्ह असा फेस पॅक शेअर करणार आहे. तर यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. घरच्या घरीच अवेलेबल असणाऱ्या इन्ग्रेडियंट्सचा यूज करून आपण हा फेस पॅक बनवणार आहोत. या फेस पॅकच्या बेस्ट रिझल्टसाठी आपल्याला हा फेस पॅक 3 वेळा यूज करायचा आहे. पहिल्यांदा यूज केल्यानंतर आपोआप तुम्हाला त्याचे फायदे समजतील, तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला बदल दिसेल आणि दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा तुम्ही स्वतः तो फेस पॅक यूज करा याची मला खात्री आहे. तर या फेस पॅकमध्ये पहिला जो मेन इन्ग्रेडियंट्स आपण यूज करणार आहोत तो आहे तांदळाचं पीठ. येस, तर तांदूळ जो आहे तो आपल्या ब्युटीसाठी खूप फायदेशीर असतो. कोरियन जे लोक असतात त्यांची स्किन खूप ग्लास स्किन असते आणि खूप ग्लोईंग स्किन असते, कारण ते त्यांच्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये तांदळाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतात. तसंच त्यांच्या स्किन केअरमध्ये सुद्धा ते तांदळाचा वापर करत असतात. तर या तांदळाचे अनेक असे फायदे आहेत. तांदळामध्ये पॅरा ॲमिनो बेन्झोइक ॲसिड, फेरुलिक ॲसिड आणि ॲलोन्टाईन हे 3 घटक प्रचंड प्रमाणात आढळतात. तर यातलं पॅरा ॲमिनो बेन्झोइक ॲसिड जे आहे ते ब्युटी प्रोडक्ट्स तसंच सनस्क्रीन्समध्ये यूज केलं जातं. तर या घटकामुळे सनस्क्रीनमुळे आपल्या स्किनला जे फायदे भेटतात तेच या पॅरा ॲमिनो बेन्झोइक ॲसिडमुळे आपल्या स्किनला भेटतात. तसंच यामध्ये असणारं फेरुलिक ॲसिड हे अँटीऑक्सिडंट्स असून ॲलोन्टाईन हे आपल्या स्किनला नॅचरली रिपेअर करण्याचं काम करत असतं. तर यामुळे तुम्हाला समजतच असेल की तांदळाचे आपल्या ब्युटीसाठी किती फायदे आहेत. त्यामुळेच मी आजच्या फेस पॅकमध्ये तांदळाचा यूज केलेला आहे. त्यासाठी आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. एकदम बारीक दळलेलं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला यासाठी. तर या तांदळाच्या पिठाचे अजून फायदे सांगायचे झाले तर आपल्या डोळ्यांखाली जेही काही डार्क सर्कल्स आलेले असतात ते कमी करण्याचं काम हे तांदळाचं पीठ करत असतं. तसंच आपल्या चेहऱ्यावर एजिंगमुळे रिंकल्स म्हणजे सुरकुत्या आलेल्या असतील किंवा ॲक्ने प्रॉब्लेम्स असेल, चेहऱ्यावर आपल्या डाग असतील, तर हे सर्व कमी करण्याचं काम तांदळाचं पीठ करत असतं. तसंच आपल्या स्किनवर उन्हामुळे किंवा अनेक कारणांमुळे आपली स्किन टॅन होऊन जाते, तर ही टॅनिंग काढण्याचं कामसुद्धा तांदळाचं पीठ करतं. त्या तांदळाच्या पिठामध्ये थोडेसे ग्रॅन्युअल्स असल्यामुळे ते आपल्या चेहऱ्यावर स्क्रबिंगचं सुद्धा काम करत असतं. त्यामुळे आपली स्किन ग्लोईंग होते आणि हळूहळू आपल्या स्किनचा कलर उजळायला लागतो. नेक्स्ट जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे बटाट्याचा रस. या तांदळाच्या पिठात आता आपल्याला 2 चमचे बटाट्याचा रस टाकायचा आहे. तर आपण पार्लरमध्ये जातो आणि आपण ब्लीच करतो, तर ते ब्लीच केल्यामुळे जो रिझल्ट आपल्या स्किनला भेटतो तोच या बटाट्यामुळे आपल्याला भेटत असतो, कारण बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी असते. तर मग ब्लिचिंग आपण का करतो, तर आपल्या स्किनवरची टॅनिंग निघून जावी म्हणून आपण ब्लिचिंग करत असतो. तर बटाटासुद्धा आपल्या स्किनवरचं जे पण काही टॅनिंग असेल तर ते काढून टाकण्याचं काम करत असतो. बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न आणि व्हिटॅमिन C असतं, त्यामुळे आपल्या स्किनवरचे जे पोर्स असतात ते टाईट व्हायला मदत होते. तसंच आपली स्किन मॉइश्चराईज होते आणि बटाटा हे एक उत्तम क्लिन्झरचं काम करतं, त्यामुळे आपली स्किन लाईट व्हायला मदत होत असते. तसंच बटाट्यामुळे आपल्या चेहऱ्यावर जे पण काही हायपर पिगमेंटेशन असेल, स्कार्स असतील, ब्लेमिशेस असतील, डार्क स्पॉट्स असतील, तर हे सर्व घालवण्याचं काम बटाटा करत असतो. त्यामुळे आपण बटाट्याचा रस या फेस पॅकमध्ये इन्क्लूड केलेला आहे. यानंतर आपण या पॅकमध्ये 2 चमचे दही ॲड करणार आहोत. दह्यामुळे आपल्या स्किनला नैसर्गिक चमक येते आणि आपली स्किन एक्स्ट्रा सॉफ्ट होते. तसंच दह्यात असणाऱ्या लॅक्टिक ॲसिडमुळे आपल्या स्किनमधील डेड सेल्स निघून जायला मदत होते आणि आपल्या स्किनवर ज्या पण काही सुरकुत्या असतील, एजिंग प्रॉब्लेम्स असतील, ते सगळे दूर करण्याचं काम दही करत असते. याशिवायच दही आपल्या स्किनला मॉइश्चराईज करते आणि एकदम सॉफ्ट बनवते. दह्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन C मुळे आपल्या स्किनचे सगळे प्रॉब्लेम्स दूर व्हायला मदत होते. आणि फायनली नंतर आपण यात टाकणार आहोत लिंबू. तर लिंबामुळे आपल्या स्किनला नॅचरल व्हिटॅमिन C मिळतो. व्हिटॅमिन C मुळे आपला चेहरा अजूनच सुंदर व्हायला मदत होते. तसं आपला चेहरा अधिकच ग्लोईंग व्हायला मदत होते. स्किन ब्राईट होते, स्किन टाईट होते. त्यानंतर हा फेस पॅक आपण आपल्या पूर्ण ऑल ओव्हर चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे. हा फेस पॅक केल्यानंतर तुम्हाला लगेचच जाणवेल की तुमच्या स्किनमध्ये काहीतरी प्रोसेस व्हायला सुरुवात झालेली आहे.
ट्रस्ट मी, तुम्ही एकदा हा फेस पॅक मी सांगते म्हणून लावून बघा, तुमच्या स्किनमध्ये खूप तुम्हाला इफेक्ट जाणवेल. आणि जसं की मी आधी सांगितलं, तुम्ही एकदा जर हा फेस पॅक तुमच्या चेहऱ्याला लावला तर दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा स्वतः हा फेस पॅक परत लावणार आहात. त्यानंतर हा फेस पॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर 20 ते 25 मिनिट ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्ही स्क्रब करू शकतात किंवा पाण्याने तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंटली तुमच्या स्किनमध्ये फरक जाणवेल. तुमच्या स्किनवर जे पण काही डार्क सर्कल्स होते, डार्क स्पॉट्स होते, एजिंग वाटत होती, फर्स्ट यूजमध्येच तुमचे हे सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील असं म्हणत नाही, पण काही प्रमाणात तरी ते कमी झाल्यासारखे तुम्हाला दिसतील. आणि जेव्हा तुम्ही हा फेस पॅक 3 वेळा यूज करा, त्यानंतर तुमच्या स्किनमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक इफेक्ट जाणवेल. तसंच फेस वॉश केल्यानंतर तुम्हाला तुमची स्किन खूप मॉइश्चराईज आणि टाईट झालेली फील होईल. तर तुम्हीसुद्धा हा फेस पॅक नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की तुमच्या स्किनमध्ये फरक जाणवेल. तुम्हाला तुमची स्किन आधीपेक्षा बेटर फील होईल. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या लोकांची काळजी घेत राहा.